दुसऱ्या टप्प्यातला प्रचार आता संपलाय आणि शुक्रवारी महाराष्ट्रातल्या 8 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे। तर प्रचार थांबला असला तरी अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये मात्र आता दंगलीवरनं आरोप सुरू झालेत। मतदानाच्या दिवशी दंगल होऊ शकते अशी शंकाच बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे। पाहूया। दुसऱ्या टप्प्यातला प्रचार थांबलाय आणि आता शुक्रवारी विदर्भातल्या 5 जागांसह महाराष्ट्रातील एकूण 8 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। बुलढाणा प्रताप जाधव शिवसेना विरुद्ध नरेंद्र भोंडेकर ठाकरे गट विरुद्ध रविकांत तुपकर अपक्ष अशी ही लढत असणार आहे। अकोला अनुप धोत्रे भाजप विरुद्ध प्रकाश आंबेडकर वंचित विरुद्ध अभय पाटील काँग्रेस अशी ही लढत असेल। अमरावती नवनीत राणा भाजप विरुद्ध दिनेश बुब प्रहार विरुद्ध बळवंत वानखडे काँग्रेस अशी अमरावतीत लढत असेल। वर्धा रामदास तडस भाजप विरुद्ध अमर काळे शरद पवार गट अशी लढत असणार आहे। यवतमाळ वाशिम राजश्री पाटील शिवसेना विरुद्ध संजय देशमुख ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळेल। हिंगोली बाबूराव कदम कोहळीकर भाजप विरुद्ध नागेश पाटील अष्टीकर ठाकरे गट अशी लढत पाहायला मिळेल। नांदेड प्रताप पाटील चिखलीकर भाजप विरुद्ध वसंत चव्हाण काँग्रेस अशी ही लढत असेल। आणि परभणीत महादेव जानकर रासप विरुद्ध संजय जाधव ठाकरे गट अशी थेट लढत असणार आहे। इकडे अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाचा बच्चू कडू आणि राणांमधला वाद दंगलीशी शंका व्यक्त करण्यापर्यंत पोहोचला। काही विनाकारण आमच्यावर दुसरे आरोप लावल्यापेक्षा आणि निवडणुकीत ते काही करू शकतात। मला तर अजूनही भीती आहे का 26 तारखेला किंवा आता उद्या परवा काही एखादी मुस्लिम आणि हिंदूची दंगल घडू शकते आणि अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे आणि म्हणून आम्ही 2 पावलं कार्यकर्त्यांनी म्हटलं का आपण मागे घेतलं पाहिजे। मी काय दंगल घडवणार आहे? मी तर कुठल्याही समाजाचा व्यक्ती भेटला त्याला नेहमी म्हणतो शांततेचं आवाहन करतो, ऐकोप्याचं आवाहन करतो, सगळ्या लोकांना घेऊन चालतो। 33 महिन्याच्या सरकारमध्ये बच्चू कडू मंत्री होते, यशोमतीताई मंत्री होते, तेव्हा दंगल झाली आहे। तेव्हा एक मायकाला लाला नाही, मुस्लिम आणि हिंदू एरियामध्ये जाऊन त्यांना शांत करण्याचं काम रवी राणांनी केलं। डीजींना विचारून घ्या। तर नवनीत राणांनीही दंगलीच्या आरोप प्रत्यारोपात उडी घेत काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि बच्चू कडूंवर आरोप केला। तर नवनीत राणांना उमेदवारी देऊन भविष्यात भाजपला देखील पश्चाताप होईल असा पलटवार बच्चू कडूंच्या पत्नी नयना कडू यांनी केला। एक माझी नणंदबाई कॅबिनेट मिनिस्टर आणि दुसरे माझे मोठे बंधू माझे मोठे भाऊ दादा ते राज्यमंत्री होते आणि त्यावेळी 33 महिन्याची सरकारमध्ये अमरावतीमध्ये पहिल्यांदा मी 12 वर्षामध्ये पहिल्यांदा वाद होताना आणि राईट्स होताना एकमेकाचे समाजामध्ये भांडण लावण्याचं काम या जिल्ह्यामध्ये कोणी केला असन तर ते 33 महिन्याची सरकारमध्ये या दोन्ही कॅबिनेट आणि राज्यमंत्री असताना हे सगळी गोष्टी माझी अमरावतीमध्ये घडली। शरदचंद्र पवारांनी अमरावतीमध्ये दुःख व्यक्त केलं, पश्चाताप केला। आज भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्याला तर पश्चाताप होतोच आहे, पण माझा विश्वास आहे की उद्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सुद्धा याचा पश्चाताप होईल की आम्ही चुकीचा उमेदवार दिला। शरद पवारांनी 2 दिवसांआधी अमरावतीत येऊन नवनीत राणांना उमेदवारी देऊन चूक झाल्याचं म्हटलं होतं। त्यावर अमरावतीतनं अमित शहांनी प्रत्युत्तर दिलंय। माफी मागायचीच असेल तर पीडित शेतकरी कुटुंबियांची मागा असं अमित शहांनी म्हटलंय। एक चूक माझ्याकडनं झाली। 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या। लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की कधी ते जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक होना कधी होणार नाही। मैं पवार साहब को कहना चाहता हूं
पवार साहब इतने साल तक कृषि मंत्री रहे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री रहे। मेरे विदर्भ में हजारों किसानों ने आत्महत्या करी, आपने विदर्भ की सिंचाई के लिए कुछ नहीं किया। माफी मांगनी है तो विदर्भ के वो मृत किसानों के परिवारों की माफी मांगे, उनकी विधवाओं की माफी मांगे। दुसऱ्या टप्प्यात अमरावतीच्या सीटकडे लक्ष लागलंय। इथे नवनीत राणांविरुद्ध काँग्रेसचे बळवंत वानखडे यांच्यासह बच्चू कडूंनीही दिनेश बुब यांच्या रूपानं आपला उमेदवार दिलाय। अमरावतीहून स्वप्नील उमपसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।